आता बातम्या सविस्तरपणे पाहूयात। पहिली एक महत्त्वाची बातमी आहे। खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांवर अरेरावी केली। पत्रकारांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। माझ्याकडे प्रतिक्रियेला येऊ नका, मारून टाकीन असं संजय दीना पाटील म्हणाले। फुटीर खासदार संजय दीना पाटील सत्तेत जाताच दमदाटी सुरू केल्याचं पाहायला मिळालं। फुटीर खासदार संजय दीना पाटील यांनी थेट पत्रकारांनाच इशारा दिलेला आहे। पत्रकारांवर त्यांनी अरेरावी केली। माझ्याकडे प्रतिक्रियेसाठी येऊ नका, नाहीतर मारून टाकेन अशी धमकी संजय दीना पाटील यांनी दिली। संजय दीना पाटील आता शिवसेनेमध्ये गेलेले आहेत। ठाकरे गटाला सोडून ते आता शिवसेनेत गेलेत आणि तिथे गेल्यावरच त्यांची आता दमदाटी पाहायला मिळते। सत्तेत जाताच संजय दीना पाटील यांची दमदाटी पाहायला मिळते। त्यांनी पत्रकारांवरच अरेरावी केली। माझ्याकडे प्रतिक्रिया मागायला येऊ नका, नाहीतर मारूनच टाकेन असं संजय दीना पाटील म्हणाले। पत्रकारांना शिवीगाळ करत संजय दीना पाटलांनी जीवे मारण्याची धमकी दिली। खासदार संजय दीना पाटलांची पत्रकारांवर अरेरावी पाहायला मिळाली। सत्तेत जाताच त्यांची दमदाटी पाहायला मिळाली। याचा एक व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल झालेला आहे। पत्रकारांना संजय दीना पाटील यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। माझ्याकडे प्रतिक्रियेला येऊ नका, मारून टाकीन असं संजय दीना पाटील यांनी म्हटलेलं आहे। सत्तेमध्ये जाताच संजय दीना पाटलांची दमदाटी पाहायला मिळाली। खरं तर आजच संजय राऊत यांनी देवेंद्र भारती यांना पत्र लिहित संजय दीना पाटलांची तक्रार केली होती, कारण संजय दीना पाटील यांनी बॉम्ब फेकू अशा पद्धतीची धमकी दिली होती आणि त्यामुळे राऊतांनी सुद्धा तक्रार दाखल केली। आता संजय दीना पाटलांचा एक दुसरा प्रताप पाहायला मिळतोय। त्यांनी पत्रकारांवरच अरेरावी केली। माझ्याकडे प्रतिक्रियेला येऊ नका, नाहीतर मारून टाकेल अशी धमकी त्यांनी पत्रकारांना दिली। काहीच दिवसांपूर्वी ते शिवसेनेसोबत गेलेले आहेत। फुटीर खासदारांपैकी एक असलेले संजय दीना पाटील आता सत्तेत गेले आणि सत्तेत जाताच त्यांची दमदाटी पाहायला मिळाली। सर, राजूल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला बस झाला ना। आता तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं। बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय। चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत। चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू। चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला। जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय। हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे। तुम्ही काय पहिल्यापासून सांगितलंय मी। मामा माझो हॅलो, इज्जत करतो, इज्जत करा। काय होतोय बरं, तुम्ही उगाच माझी रेकॉर्ड कर। इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका। घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय। उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये। आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला। पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा। इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय, खूप दिवस सहन केला तुम्ही। हा बाजू काय, अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व। काय बोलू दे, अरे काय बोलू, आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला। आला तर मारणार आता। रेकॉर्ड करा आणि सांगा, तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार। हे लिहून घे, रेकॉर्ड कर, काय करायचंय कंप्लेंट करायची कर। पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय। बस झाला, सहन केलं खूप। हा तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर। तुम्हाला उभं नाही करायचं इकडे, तुम्हाला जेवायला देतो मी इकडे। घरापर्यंत आले तुम्ही माझ्या, एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या। घरात माझे बायका मुलं झोपलेले आहेत, माझे सुनबाई झोपलेले, घरात गेले, घरात रेकॉर्डिंग केली। लिमिट आहे। सर, राजूल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला बस झाला ना। आता तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं। बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय। चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत। चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू। चला पण प्रतिक्रिया घेऊयात। आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। अविनाश माने सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। अविनाश, खरं तर तुम्ही सुद्धा ज्यावेळी पत्रकार हे सगळे बाईट घ्यायला गेले होते, तुम्ही सुद्धा तिथे होतात का? यावेळी संजय दीना पाटील यांनी शिवीगाळ केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। प्रतिक्रिया काय होत्या इतर पत्रकारांच्या सुद्धा? नक्कीच जर पाहिलं तर संजय पाटलांना या अगोदर देखील आपण प्रश्न विचारले होते की पहिली प्रतिक्रिया काय आहे तुमची, ज्यावेळेस पहिल्यांदा ते घरातून निघालेले पक्ष प्रवेशासाठी, त्यावेळेस देखील ते पत्रकारांवरती भडकलेले, असे देखील त्यांनी वक्तव्य केले होते की तुम्ही लोकांनी मला खूप त्रास दिलेला आहे,
मला तुमच्याशी बोलायचं नाही असे अनेक वक्तव्य त्यांनी करत थेट ते पक्षप्रवेशाला गेले. आज देखील जर पाहिलं त्यांना काही प्रश्न विचारले असता संजय पाटील जे आहे ते भडकल्याचं पाहायला मिळालं. अगदी खालच्या पातळीपर्यंत पत्रकारांशी जे आहे ते त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. असे वारंवार जे आहे ते संजय पाटील वक्तव्य जे आहे ते पत्रकारांच्या विरोधात करताना पाहायला मिळत आहे. यातच जर पाहिलं की संजय राऊत यांनी जे आहे ते ट्विट केलं होतं, पत्र देखील म्हणजे पोलिसांना दिलेलं आहे की कारवाईची मागणी देखील केलेली आहे. हा देखील आपण संजय पाटील यांना प्रश्न विचारला त्यावेळेस संजय पाटील असे देखील म्हटले की मी कुठल्याही कारवाईला जायला तयार आहे या असं देखील वक्तव्य केल्यानंतर पत्रकारावरती अशा प्रकारे भडकतात. त्यामुळे संजय पाटील कुठेतरी आता जास्तच कुठेतरी आक्रमक झाले आणि पत्रकारावरती तो संपूर्ण राग करत असं चित्र सध्या या ठिकाणी दिसत आहे. अविनाश, खरं तर काल एकनाथ शिंदे पण असं म्हणाले होते की खासदारांनी अशी वेड्यासारखी विधानं करू नयेत. मात्र संजय दिना पाटील आता सत्तेत गेल्यावर त्यांची जास्तच दमदाटी पाहायला मिळते आणि आता या सगळ्या संदर्भात तिथं खरं तर पोलीस सुद्धा उपस्थित होते, जे त्यांना सुरक्षा देतात ते पोलीस सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या समोरच त्यांनी अशा पद्धतीची दमदाटीची भाषा वापरली. त्यामुळे आता तुम्ही सगळे पत्रकार नेहमी फील्डवर असता, आता पत्रकार एकत्र येऊन या संदर्भात काही तक्रार करणार आहेत का? नक्कीच जर या संदर्भात जे आहे ते आमचं आता बोलणं सर्व पत्रकारांचं आमचं सध्या बोलणं सुरू आहे. मात्र जर पाहिलं की संजय पाटील जे आहे ते वारंवार पत्रकारांच्या विरोधात आता कुठेतरी आक्रमक होताना कुठेतरी त्यांच्या विरुद्ध वक्तव्य करताना आपल्याला पाहायला मिळतं. वारंवार संजय पाटलांकडून असे जे वक्तव्य जे आहे ते पत्रकारांच्या विरोधात होत आहेत. मात्र आता संजय राऊतांनी देखील पोलिसांना पत्र दिलेलं आहे की कारवाई करण्याचं सांगितलंय. मात्र आता पत्रकारांना देखील हीच वेळ आली, त्यामुळे आता सर्व पत्रकारांकडून जे आहे ते कारवाई करण्याची मागणी देखील होताना आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसेलच. नक्कीच अविनाश, एका खासदार पदावरच्या व्यक्तीने अशा पद्धतीचं भाषा वापरणं खरं तर अयोग्यच आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता काहीतरी कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद अविनाश माहितीसाठी. तर अशा पद्धतीनं संजय दिना पाटलांची पत्रकारांवर अरेरावी पाहायला मिळाली. त्यांनी शिवीगाळ केली, पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. सत्तेत जाताच संजय दिना पाटलांची दमदाटी पाहायला मिळते. त्यांनी नेमकं काय म्हटलं आपण पुन्हा एकदा ऐकूयात. सर, राजूल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार कशाला. ठीक आहे. जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. हॅलो, इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझी घे रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय. उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय. खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा बाजू अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. काय बोलू दे, अरे काय बोलू. आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार आता. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर. तुम्हाला उभं नाही करायचं इकडे. तुम्हाला जेवायला देतो मी इकडे. घरापर्यंत आले तुम्ही माझ्या. एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या. घरात माझे बायका मुलं झोपलेले आहेत, माझे सुनबाई झोपलेले, घरात गेले. तर यावर आपण प्रतिक्रिया घेऊयात. ठाकरे गटाचे अखिल चित्रे सध्या आपल्यासोबत फोनलाईन वरून आहेत. चित्रेजी, हे आपण संजय दिना पाटलांची सगळी वक्तव्य पाहतोय. पत्रकारांवर त्यांनी अरेरावी केली आहे, शिवीगाळ केली आहे, जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सत्तेत गेल्यावर संजय दिना पाटलांची दमदाटी वाढली असं दिसतंय का? काय आदरणीय मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालावं, कारण तेच राज्याचे गृहमंत्री आहेत. काल परवा देखील संजय दिना पाटलांनी ज्या प्रकारे वक्तव्य करून सांगितलं की इतिहासाचा दाखला देत की आम्ही कसं 5 मर्डर केलेत, आता त्याच्यावरती मला वाटतं सुमोठो कारवाई करणं गरजेचं आहे. आणि आज ज्या प्रकारे ते गुंडागर्दी हे पत्रकारांबरोबर करताय, तर मला असं वाटतं की ते ज्यांच्या आशीर्वादाने करतायत ते उपमुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने करतायत. तर हे गुंडागर्दी करण्यासाठीच अशा लोकांना स्वतःच्या पक्षात घेऊन त्यांना ताकद देण्याचं काम हे फेकनाथ मिंदे करत आहेत का?
हा महत्वाचा विषय आहे आणि ह्याच्यावरती उत्तर देणं हे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी समोर येऊन उत्तर देणं अत्यंत गरजेचं आहे. जे उपमुख्यमंत्री आणि त्यांचे चेले चपाटे वारंवार न्यूज चॅनल समोर येऊन मोठ्या मोठ्या बाता करत असतात, ते अशा वेळी कुठे बिळात लपतात आणि ते वक्तव्य ह्याच्यावरती का करत नाहीत, हे मोठा प्रश्न हे मला असं वाटतं तो आपण विचारलं पाहिजे त्यांना. चित्रेजी, खरं तर संजय दिना पाटील लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आहेत, लोकांची सेवा मी करतो असं नेहमी म्हणत असतात. त्यांची अशा पद्धतीची भाषा किती योग्य आहे? काय नेमकी आता कारवाई केली पाहिजे सरकारनं असं वाटतं? 100% अयोग्य आहे. तुमचे जे कोण पत्रकार तिथे होते त्यांनी मला असं वाटतं की कायदेशीर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. त्यांनी पण वाट पाहू नये की सुमोटो काहीतरी होईल, कारण या राज्यात सुमोटो आता काही राहिलेलं नाहीये. तर तुम्ही याच्यावरती गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे आणि कायदेशीर प्रक्रिया मला असं वाटतंय जोपर्यंत संजय दिना पाटीलला अद्दळ घडत नाही तोपर्यंत अशी दादागिरीची वायफळ भाषा करत राहील. पण कायदेशीर प्रक्रिया केली तरी खासदारांवर काही कारवाई होईल का? म्हणजे याच्या आधी पण आपण असं अनेकदा बघितले की नेत्यांवर नंतर कुठलीच कारवाई होत नाही, गुन्हा दाखल करून घेतला जातो पण पुढे कारवाई काही होत नाही. का खासदार संविधानापेक्षा मोठा आहे का? खासदारांना पण निवडून दिलं जातं, ते संविधानाच्या माध्यमातून निवडून दिलं जातं का? आपण आता कॉन्स्टिट्यूशन पाळत नाही का या देशात? म्हणून तर मी बोललो की ह्याचं उत्तर खरं तर या राज्याच्या गृहमंत्री आणि सुदैवाने तेच मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांनी द्यावं आणि त्यांनी यातनं पळ काढू नये. नक्कीच चित्रेजी, आता गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी यावर आता उत्तर दिलं पाहिजे. ते नेमकी काही कारवाई करतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. चित्रेजी, खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. दरम्यान संजय दिना पाटलांच्या या